कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नांदगाव येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत महामार्ग रोखला। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय। या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली। वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत। दरम्यान आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडल्यात। मार्च महिन्यात दरवर्षी हजारो पेट्या बाजारात दाखल होत असतात, मात्र यंदा झाडावरच आंबा नसल्यानं बाजारातही आवक जवळपास ठप्प झाली आहे। गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत असतानाही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय। तोक्ते वादळाच्या वेळी जशा नियमावली शिथिल करून मदत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर यंदाही बागायतदारांना हेक्टरी 5 लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी होती आहे। दरम्यान आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी जोपर्यंत मदत जाहीर होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। आपण बघितलं असाल की आता मार्च संपत आलेला आहे आणि मार्च संपताना हजारो आंबा पेटी हे दर दिवशी वेगवेगळ्या बाजारात जात होते, परंतु आता ह्या कुठल्याही आंबा आता झाडावर पण शिल्लक नाही आणि कुठे जात पण नाही। आणि त्यामुळे गेल्या 1.5-2 महिन्यापासून शेतकरी सातत्याने सांगत आहे की आम्हाला नुकसान भरपाई द्या, आमचे पंचनामे करा, परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केलं। म्हणून गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही मोर्चा काढला होता राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यामध्ये आंबा बागायतदारांनी उत्स्फूर्त अशी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकरी एकजूट झालेली आहे। असं असता आपण बघितलं असेल की त्यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू, ही मदत जाहीर करू। त्यानंतर बैठक झाली असं आम्हाला समजलं, परंतु त्या बैठकीमध्ये ठोस काय उपाय आला नाही। आणि त्याचबरोबर पालकमंत्र्यांशिवाय एकही कोण मंत्री असून देत, सरकारला प्रतिनिधी असून देत, हे लोकांसमोर किंवा शेतकऱ्यांसमोर किंवा माध्यमांसमोर येऊन त्यांनी मदत जाहीर केली नाही। आणि त्यामुळे आता आपण बघितलं असेल की आजचा रस्ता रोको आहे, कालचा मोर्चा पण दडपण्याचा प्रयत्न करत होता, परंतु सरकारचे म्हणून प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या मोर्चात आमच्या भूमिका सांगितल्या आणि आज आपण बघितलं असेल की आज सरकार हा रस्ता रोको दडपण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आमची भूमिका आता उद्या 2 दिवसात अधिवेशन संपणार आहे आणि शेतकरी एकवटला आहे की आपल्याला खरोखर नुकसान झालं, शेतकरी यातनं उठणार नाही, तो देशोधडीला लागेल। आणि त्यामुळे सरकारने सकारात्मक आमच्या आंदोलनाकडे बघून सरकारने मदत जाहीर केली, कोकणाकडे मागत नाही। आणि ती सरकारने आपण बघितलं की तोक्ती वादळाच्या वेळी सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारने नियम डावलून या ठिकाणी मदत जाहीर केली होती। तशीच मदत यावेळी जाहीर करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये मदत जाहीर करायची आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी होते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे।